आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुठेही म्हणजे तुझ्यापासून दूर ना. माझी श्रावणी गेल्यापासून मला असं कोणीच थांबवलं नाहीये. मग थांबशील ना? मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. प्रॉमिस? येस, प्रॉमिस. अरे हे काय, डोळ्यात पाणी? नाही, रडत नाहीये मी. मग आनंद झालाय, खूप खूप आनंद झालाय. इशिता, खरं तर मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासूनच माझ्या मनात तुझ्याबद्दल फिलिंग्स होत्या, पण ते एक्सेप्ट करायला मी तयार नव्हतो. माझी हिंमतच नव्हती. पण आज बघ, आज आपलं लग्न ठरलंय. तू खुश आहेस ना? मी खुश. आपल्या आवडत्या व्यक्तीशी आपलं लग्न ठरलं की तो माणूस जगातला सगळ्यात आनंदी माणूस असतो. आणि आज तो मी आहे, तुझ्या समोर उभा आहे. इशिता, ते मला जरा बोल ना. म्हणजे कसं सांगू मी. इशिता, तू मला खूप आवडतेस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आता आपलं लग्न होणार हे कळल्यानंतर एका माणसाचा चेहरा किती खुललाय ना. बघा बघा काय अक्षय. हो ना अक्षय, लग्न ठरलंय पण बाकीच्या गोष्टी ठरायच्या आहेत. हा हो ना. हवाई ठरवायचं काय आणि विचारायचं काय. तुम्ही फक्त म्हणा की नवरदेव एका पायावर बोहल्यावर उभे राहायला तयार. प्लीज नको रे छळूस त्याला. बरं यशोधरा, आता लग्नाची सगळी तयारी करायला लागणार आहे आपल्याला. हा हो, म्हणजे गुरुजींशी बोलावं लागेल, पत्रिकांचं बघावं लागेल, मुहूर्त ठरवावं लागेल, सगळ्यांना निमंत्रण द्यावी लागतील. आणि हो, श्रेयसच्या लग्नाच्या वेळेला जे नातेवाईक राहिले आहेत ना त्यांना आता फोनवरून निमंत्रण द्यावं लागेल आपल्याला. हा हो, बट आय जस्ट होल्ड ऑन. आय मीन तू जे सगळं म्हणतेस ते करेक्ट आहे आणि ते सगळं आपल्याला करायचंच आहे. पण आम्हाला असं वाटतं की आत्ता आपण ठरवलंय अक्षयचं लग्न करायचंय, याचा गवगवा नको करूया. याआधी साखरपुडा झाला, त्यानंतर किती अडचणी आल्या तुला माहिती आहे. आणि त्यात शनाया आणि मोनिशाला जर कळलं की अक्षयचं लग्न आपण इशिताशी करतोय तर आय डोंट नो, ती लोक प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतात. पण यशोधरा, लग्नाची तयारी कधी करायची मग? नाही, तुझं बरोबर आहे अरविंद. म्हणजे लग्नाची तयारी आपण लो प्रोफाईल सुरू ठेवूच, फक्त पब्लिक अनाउन्समेंट जी आहे ना
ती मुहूर्त जेव्हा जवळ असेल तेव्हा करूया. आई, यू नो व्हॉट, यावेळी आम्हाला अक्षयच्या लग्नात कुठलंही विघ्न नकोय. मम्मा पण अक्षय, यशोधरा म्हणतेय ना ते बरोबर आहे. ती तुझ्या आनंदाचा विचार करूनच बोलतेय ना. मग काय रे, कसला आवाज झाला? मी बघतो. ऐका ना, आम्हाला फक्त यशोधरा मॅमला आम्हाला जाऊ द्या तुम्ही. आम्हाला असं नाही अडवू शकत. तुम्हाला कळत नाही का? आज जायला परमिशन नाही. तुम्ही आम्हाला असं नाही अडवू शकत. अरे बापरे. संजय जरा बघ. अरे नाही जाऊ शकत. तुम्ही ऐका. एक मिनिट, व्हॉट इज रॉंग विथ यू पीपल? यशोधरा मॅम, आम्हाला ऐकण्यात आलंय की तुमच्या मुलाचं म्हणजे अक्षयचं लग्न रत्न पारखी यांच्या धाकट्या मुलीसोबत ठरलंय. हे खरं आहे का? मॅम, आराध्या रत्नपारखीची छोटी बहीण ही आता तुमच्या घराची मोठी सून होणार आहे. कसं वाटतं तुम्हाला? मॅम, आराध्या तुमची चॉईस आहे, तर मिस इशिता सुद्धा तुमची चॉईस आहे का मॅम? ऑफकोर्स. दुसरी कोणाची असणार? इट्स माय प्लेजर टू टेल यू की तुम्हाला जी बातमी कळली आहे ती खरी आहे. आमच्या अक्षयचं लग्न इशिता रत्नपारखीशी ठरलं. मॅम, लग्नाची तारीख काय ठरवली आहे? सॉरी, अजून लग्नाची तारीख नाही ठरली. इट्स ऑल इन द प्रोसेस. पण जसा मुहूर्त फायनल करू आम्ही अख्ख्या मीडियाला कळवण्यात येईल. ओके? मॅम, सॉरी, दॅट वुड बी ऑल. सॉरी. मॅडम एक शेवटचा प्रश्न. मॅडम, अजून एक मॅम, अक्षय सर, तुमचा आणि इशिता मॅमचा एक एकत्र फोटो होईल का प्लीज? इशिता प्लीज. सर, तुम्ही सांगाल का तुमच्या लग्नाची तारीख काय ठरले? लग्नाची तारीख सिक्रेट आहे. ते सिक्रेट लवकरच रिव्हील होणार आहे आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना कळवणार आहे. ओके? हॅलो, बोल. यशोधराच्या दुसऱ्या मुलाचं लग्न ठरलं. काय? शुद्धीवर आहेस का तू? हो मॅडम, आत्ताच प्रेस कॉन्फरन्स झाली. स्वतः यशोधरा मॅडमने डिक्लेअर केलंय. मुलगी कोण आहे? इशिता. काय? अच्छा, म्हणजे रत्नपारखी यासाठी आले होते तर. दरवेळी आम्ही जे ठरवतो ती मुलगी होऊच देत नाही. तिला पब्लिक कॉन्फर्मेशन हवं होतं की आम्ही तिच्या बहिणीचं लग्न आमच्या अक्षयशी लावून देऊ, म्हणून तिने प्रेस कॉन्फरन्स बोलवली. ताई, आता सगळ्यांसमोर आम्हाला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करते ना ती. आराध्या देसाई, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केलास. रॉंग कॉल. आता परिणाम भोगायला तयार राहा. डू यू अंडरस्टँड? मेक शुअर यू अंडरस्टँड. आराध्या, नाही, आता तू तयारच राहा. असे बाईक तुला सारखे द्यावे लागतील. पण हे खरंच अवघड आहे ग बाई यांचं. म्हणजे बघा ना, लग्न ठरलं काय आणि बातमी वाऱ्यासाठी पसरते काय? मला कळते, मीडियाला कळतं तरी कसं? तेच ना. अरे कसे धावत आले ते. मला तर धडकीच भरली बाई. नाही, कसं आहे ना, ह्या लोकांना ना दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय ना ह्यात भयंकर इंटरेस्ट आहे. मी काय म्हणते, आजच आपण गुरुजींना बोलावून घेऊया आणि मुहूर्त काढून टाकूया लग्न. अगदी आमच्या मनातलं बोललीस बघ. आता उशीर करायला नको. अगदी महिनाभरात लग्न व्हायलाच हो.
हो ना. नाही म्हणजे मीडियापर्यंत बातमी कशी पोचली कुणास ठाऊक. आता दुसरं कुठलं विघ्न नको. इशिता तर रत्नपारखींची मुलगी आहे आणि आराध्याची बहीण सुद्धा, तरी तू लग्नाला नकार का देतेस? कम ऑन, ती कोणीही असेल, आमची फेवरेट शनायाच आहे. गॉड नोज ह्या सिच्युएशनला तू कसं काय हँडल करणार आहेस. एनिवेज तुझ्याकडे काही प्लॅन रेडी आहे का? ऑफकोर्स प्लॅन तर असणारच ना. अँड यू नो व्हॉट मोनिशा, कदाचित आम्हाला तुझी मदत लागेल. आय मीन नॉट इमिडिएटली, कळवू आम्ही तुला. आता तू एकच गोष्ट लक्षात ठेव, अक्षय आणि इशिताचं लग्न होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. ठीक आहे, तू म्हणतेस तर ओके, बाय. आय नो हर. मी तुला हेच म्हणत होते मॉम. ती यश आंटी ना कधीही पलटी मारू शकते, पण नाही, तुझा खूप विश्वास आहे ना तिच्यावर. असं काही नाही आहे, माझाही तिच्यावर विश्वास नाहीच आहे. याआधी काय तिने कमी धोका दिलाय का आपल्याला? पण आताही तिने तेच केलं ना. तिने आपल्याला प्रॉमिस केलं होतं, बट नो, यश आंटी ना फक्त पैशांशी लॉयल राहू शकते, दुसरं कुणाशी नाही. मी तिला सोडणार नाहीये, आठवत आहे ना? तिच्या विरोधात माझ्याकडे असलेले सगळे पुरावे मी अजून तिला रिटर्न केलेले नाहीयेत, जपून ठेवलेत अजून माझ्याकडे काही. डॉक्टर थँक्यू फॉर द अपॉइंटमेंट. बोला, काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम असा नाही, एक इन्फॉर्मेशन हवी होती. कसली इन्फॉर्मेशन? एखाद्या माणसाला मानसिक आजार झाला आहे हे समोरच्याला कसं कळतं? आय मीन काही सिम्पटम्स? मॅडम, मानसशास्त्र हे असं एकच शास्त्र आहे ज्याची ठोस अशी व्याख्या करता येत नाही. माणसाच्या मनाचा अंदाज कोणालाच बांधता येत नाही. ओके, पण काही स्पेसिफिक लक्षणं तर असू शकतील ना? तसं तर प्रत्येक पेशंटची लक्षणे वेगवेगळी असतात. त्यामधली मी तुम्हाला काही सांगतो. असंबद्ध बोलणे, भास होणे किंवा ज्याला आपण हॅल्युसिनेशन म्हणतो, उगाच कुठल्याही गोष्टीची भीती वाटणे, छोट्या छोट्या गोष्टी विसरणे ज्या तर आपल्या रुटीनचा भाग असतो त्या देखील ते पेशंट विसरतात. स्वतःवरचा ताबा सुटणे, चिडचिड करणे, स्वतःसोबतच बोलणे, अशी काही लक्षणं असतात. आणखीन? माणसागणित मानसशास्त्राची गणितं बदलत असतात. बट पेशंट कोण आहे? वेल संजय. हो, येस. डॉक्टर, कुठलाही प्रश्न न विचारता आमचं काम करायचं. कसलं काम? एका माणसाचं मानसिक संतुलन बिघडलंय असं मेडिकल सर्टिफिकेट द्यायचं. मॅडम, मला त्यासाठी त्या पेशंटला चेक करावं लागेल, तेव्हाच मी तसलं कुठलं सर्टिफिकेट देऊ शकेल. द्यावं लागेल डॉक्टर. आय मीन जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन ठीक असेल किंवा नसेल, मेडिकल सर्टिफिकेट तर द्यावं लागेल. काय बोलताय मॅडम तुम्ही? पैशासाठी आम्ही कुठल्या माणसाचं आयुष्य बर्बाद करू शकत नाही. एक मिनिट डॉक्टर, यु नो व्हॉट, आम्हाला वाटतं तुम्ही आत्ता तुमच्या आयुष्याचा विचार करावा, दुसऱ्याच्या नाही. मॅडम, तुम्ही जे काम सांगते ते माझ्या तत्वात बसत नाही. मी हे काम करणार नाही. तुम्ही मला विकत घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही येऊ शकता. डॉक्टर, आम्ही शांतपणे सांगतोय ते ऐका, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. तुम्ही जर इथे अजून 2 मिनिटं जरी थांबल्या तर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येईल, लक्षात ठेवा. रिलॅक्स, रिलॅक्स डॉक्टर, जस्ट रिलॅक्स, चिडू नका. हं, जाऊ आम्ही. 1 मिनिट. हो. काय आहे? तुमचं मेडिकल लायसन्स टर्मिनेट केलंय असं लेटर आहे. प्लीज हॅव अ लुक. नाव नीट चेक करा, करेक्ट आहे ना? बाय द वे, तुमचा फॅमिली फोटोग्राफ पाहिला आम्ही. बायको, मुलगी, ब्युटिफुल फॅमिली, नाही का? अरे हा, आणि आज पुण्याहून मुंबईला यायला निघाल्या आहेत त्या दोघी.
राइट, बाय रोड, कार नंबर 1231, राइट. Your daughter is also so sweet. पण डॉक्टर अलीकडे काय आहे ना, nowadays रोड ड्रायव्हिंग हॅज बिकम सो स्कॅरी डॉक्टर. नाही, आपण नीटच चालवत असतो गाडी, पण दुसऱ्यांचा काय भरोसा नाही. म्हणजे तुमच्या बायकोची गाडी अशी रोडवर असेल, छान सॉफ्ट स्मूथ येत असेल, आणि एखादा भरधाव ट्रक आला आणि धड गाडीला ठोकलं ना, गाडी खोल दरीत कोसळली. हु नोस, अंत्यसंस्कार करायला बायको मुलीचे अवशेषही सापडणार नाहीत. स्कॅरी नो. काय बोलताय मॅडम तुम्ही हे? संजय, 2 मिनिटं झाली खरे. नाही डॉक्टर, आमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आलेली आम्हाला तरी वाटत नाही. मॅडम प्लीज प्लीज माझं ऐका मॅडम. माझ्या बायका मुलीला काही करू नका मॅडम, प्लीज. काही होणार नाही त्यांना. आम्ही आहोत ना. फक्त आम्ही सांगितलेलं काम लक्षात ठेवायचं. लक्षात राहील ना? हो मॅडम. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट डॉक्टर, आमचं नाव यशोधरा सरनाईक. काय? यशोधरा सरनाईक. विसरायचं नाही नाव. पुन्हा कधीही आम्हाला धमकी देण्याची हिम्मत करायची नाही, स्वप्नातही विचार करायचा नाही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड डॉक्टर. हात सोडू नका डॉक्टर. निघू आम्ही. गिव्ह माय लव्ह टू युअर फॅमिली. असंबद्ध बोलणे, भास होणे किंवा ज्याला आपण हॅल्युसिनेशन म्हणतो, छोट्या छोट्या गोष्टी विसरणे, ज्या तर आपल्या रुटीनचा भाग असतो, अशी काही लक्षणं असतात. आराध्या देसाई, तुझ्यासाठी एवढं तर आम्ही नक्कीच करू शकतो. डू यू अंडरस्टँड? डोंट वरी डार्लिंग, आय विल मेक शुअर यू अंडरस्टँड. नम्रता, एक महत्वाचं काम आहे, करशील ना? येस मॅडम. गुड. आम्हाला आराध्याला त्रास द्यायचा. Do you understand? Yes. Let's make sure Aradhya doesn't understand. इशू, सासूबाईंना कुठे बघितलं? नाही. काही झालंय का? बराच वेळ झाला त्या कुठेच दिसल्या नाहीयेत. अगं मग ऑफिसला गेल्या असतील. त्यात काय एवढं? नाही. मनशांती केंद्रातून आल्यावर त्या स्वतः म्हणाल्या होत्या, आठवतंय ना, की मी सध्या ऑफिसला जाणार नाहीये. मग कुठे गेल्या असतील त्या? हे बघ, त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. त्यांना नजरेआड करून चालणार नाही. त्यांचं वागणं बोलणं जरी बदललेलं असलं ना, तरी एवढ्या कमी दिवसात माणसाचा स्वभाव बदलतो यावरच मुळात माझा विश्वास नाहीये. त्या कुठे जात आहेत, कुणाला भेटतायत, काय करतायत, या सगळ्यावर आपलं लक्ष असायला हवं. आता पॉसिबल होणार नाहीये. नाही, आम्ही खूप टाईड अप आहोत. मेन्यू फायनल करायचं. आय विल कॉल यू लेटर. या. बरोबर ना? हो, बरोबर. गर्ल्स, इथे काय करताय? सासूबाई, लग्नाच्या प्रिपरेशनची तयारी. तुम्ही कुठे होतात? ऑफिसला? नो. गर्ल्स, तुम्ही लग्नाच्या तयारीचे डिस्कशन करताय. मम्मा ऍक्च्युली कामाला लागलीये. व्हेन्यूज फिगर आउट करायला गेलो होतो आम्ही. खूप माणसं येणार आहेत. कम्फर्टेबल व्हेन्यू असायला हवा, आपल्या स्टेटसला मॅच होणारा. फोटोग्राफ्स मधून काय
खरं कळत नाही ग. सो आय थॉट आय विल व्हिजिट द व्हेन्यूज पर्सनली. आम्ही काही व्हेन्यूज शॉर्टलिस्ट केलेत. आता कुठला फायनल करायचा ते आपण सगळे मिळून ठरवू. राईट? चालेल सासूबाई, बरं झालं तुम्ही जाऊन आलात. ओके देन यू गर्ल्स कॅरी ऑन डिस्कशन. एक मिनिट आंटी, हा बाबा ऑफिसला जायचं तेव्हा. सिरियसली? नाही म्हणजे तुझ्या मॉमकडे बघून असं वाटत नाही. आय एम सॉरी, पण म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही. अरे आम्ही लहान होतो ना तेव्हा मॉम असं करायची. ओ हाऊ स्वीट. पण तुला बाहेर सोडायला मलाच आवडेल. मला पण आवडेल. चला मग, चला निघूया. याला म्हणतात खरं प्रेम, कळतंय ना तुला? हो. म्हणजे आता लग्न ठरलंय फक्त यांचं, फक्त ठरलंय लग्न, आणि आत्ताच ती सी ऑफ करायला आली आहे त्याला. ते काय बोलतोयस तू? काय करताय स्वयंपाकघरात? अरे यार माझा रुमाल वर राहायला वाटतं. मी आणते. काय चाललंय? काय तुमचं चांगलं चाललंय? अरे मस्त चाललंय. ट्रू लव्ह, ट्रू लव्ह. ताई, आराध्या, आराध्या, आराध्या काय झालं? श्रेयस काय झालंय? व्हॉट इज रॉंग? आराध्या, इथे काय करते? इथे काय करते? ही मगाशी कपाटात होती. श्रेयस, मी हिला पाहिलं. माझं ऐक, मी मगाशी आले ना, तुझा रुमाल गेला. तिथे कपाटात डेड बॉडी सारखी मी तिला पाहिलं. ती माझ्या अंगावर आली. तू शांत हो आराध्या. माझ्या अंगावर आली. तू शांत हो. एक मिनिट. आराध्या बेटा शांत हो. बेटा दिस इज अमृता. ती व्यवस्थित आहे, काही झालेलं नाहीये तिला. इथेच आहे ना बघ. नाही, ती इथे उभी होती मगाशी. इथे आत कोण होती? श्रेयस, मी एक मिनिट थांब तू. अमृता इकडे आत या आधी. एक मिनिट, तू शांत आय लास्ट कर. शांत. अमृता काय म्हणते? तू कपाटात होतीस? मॅडम, मी तर किचन मध्ये काम करत होते. मी कशी असेन कपाटात? अमृता, तुझ्यापेक्षा आमच्या सुनबाईंवर जास्त विश्वास आहे. ती जर म्हणते तू इथे होतीस तर होतीस. आता तू खरं सांग, काय करत होतीस? मस्करी करत होतीस सुनबाईंची? अमृता, तू आत्ता आम्हाला सांगा, नंतर कळलं तर आमच्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मॅडम, मी अशी मस्करी का करेन हो? अशी मस्करी करून मला माझी नोकरी नाही घालवायची हो. मी खरं सांगते, मी असं काहीच नाही केलं. तू जर काही केलं नाहीयेस तर ही तुझं नाव का घेतेय? सर, मी खरंच सांगते, मी नम्रता बरोबर किचन मध्येच होते. विचारा ना नम्रताला. मग आराध्या खोटं का बोलेल? हे बघ नम्रता, विचारलेल्या प्रश्नाची खरी उत्तरं दे. अमृता तुझ्या बरोबर किचन मध्ये होती का? हो सर, ही माझ्या बरोबरच होती किचन मध्ये. काय चाललंय खरंच मला कळत नाहीये. आराध्याचा फोन फ्रीज मध्ये सापडला, त्यानंतर हिला विचित्र भास होत आहेत. आम्हाला पण तसंच वाटतंय. नक्कीच सुनबाईंना भास झालाय. नाही, मला भास नाही झाला श्रेयस. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. तुझा पण माझ्यावर विश्वास नाही. मी खरं सांगते, मी हिला माझ्या डोळ्यांनी पाहिलं. ओके ऐक शांत. हे बघ, आम्ही सगळे विश्वास ठेवतो की तू खरं बोलतेस, ती आपल्या कपाटात होती. हा, पण मला आता सांग की तुला असं काय कारण वाटतंय? ही का लपून बसली असेल आपल्या कपाटात? मी सांगते. मी भाऊजी, या दोघींचा ना काहीच भरोसा नाही. ही रूम मध्ये चोरी करायला येऊ शकते ना. हो, आणि तेव्हा ताईला येताना बघून ती कदाचित कपाटात लपली असेल, असं होऊ शकतं.
यशोधरा, मी याआधी तुला सांगितलं होतं ह्या पोरीवर माझा अजिबात विश्वास नाहीये. अमृता, खरं खरं सांग, चोरी करायला आली होतीस? नाही हो मॅडम, मी असं काही नाही केलेलं. नम्रता, तू हिला सांग खरं बोलायला. मला सांग, तुम्ही दोघी एकमेकींना सामील आहात का? आम्ही दोघी खरंच किचन मध्ये काम करत होतो, आमच्यावर विश्वास ठेवा. मी खोटं बोलते का? मी खोटं बोलते का? हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. प्लीज आराध्या प्लीज तू शांत हो ना. आता खरं काय खोटं काय सिद्ध व्हायचंय आणि मला पूर्ण खात्री तू खरं बोलतेस. शांत हो ना तू, शांत हो. तुमचा कोणावरच माझ्यावर विश्वास नाहीये. मी माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं. तुझा पण माझ्यावर विश्वास नाही. मी खरं सांगते, मी हिला माझ्या डोळ्यांनी पाहिलं. ऐक ओके 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 ऐक आत्ता तू माझ्या बरोबर इथून बाहेर चल प्लीज. नाही मी कुठेच जाणार नाही. आत्ताच खरं खोटं करायचं. ही आत होती, तिला सांगायला लाव, तिला बोलायला लाव, तिला. अर्धे काम डाऊन. आम्ही बोलतोय ना तुझ्याशी. हे बघ, यू आर ओके. तू तिला पाहिलंस ना? हो, पाहिलं असणार म्हणजे काय बेटा, तुला भास झाला असणार. होतं असं. इट इज ओके. यू आर स्ट्रेस्ड. अंडरलाईन स्ट्रेस असतो ना बेटा. आता लग्न घर आहे की नाही, तुझ्या बहिणीचं लग्न आहे की नाही, मग असतं ते अंडरलाईन. डोंट वरी, काही काळजी करू नको. भास झालाय, होतं असं. नाही सासूबाई, आपण आता एक काम करूया. आता श्रेयस म्हणतोय ना बाहेर जाऊया म्हणून, पटकन बाहेर जा. मोकळ्या हवेवर गेलीस ना, युल फील गुड. ओके, काळजी करू नको. आमचा सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे बेटा, सगळ्यांचा. प्लीज माझ्यासाठी. आराध्या बेटा, आमच्यासाठी तुझी मेंटल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे बेटा. हा, जा कमॉन श्रेयस. माझा एक चल. आता आपण इथून जाऊ प्लीज. चल ये. हो ये. आपण बोल. अरविंद, काय रे? गॉड. का आलोय आपण इथे? का आलोय म्हणजे? आपण नवरा बायको आहोत, आपण कुठेही जाऊ शकतो. श्रेयस प्लीज. सॉरी, मी आपलं असंच तुला हसवायचा प्रयत्न करत होतो, पण तू शांत हो. काय चाललंय हे सगळं? तुलाही असं वाटतंय की हे सगळं मी करते? मला असं काही वाटत नाहीये. आणि हे बघ, असं खूप काही सिरियस विषयावर तुझ्याशी बोलायचंय म्हणून मी तुला इथे घेऊन आलो नाहीये. मग? अगं, इथे कॉफी छान मिळते, म्हटलं एकत्र छान कॉफी पिऊया. आता मला काहीच नकोय, प्लीज. कॉफी पण नकोय? प्लीज. एक्सक्यूज मी, 2 लाते. तू काही खाणार आहेस का? थँक्यू. एक विचारू? वॉर्डरोब मध्ये नक्की ती अमृताच होती? हो श्रेयस, मला नीट आठवतंय, वॉर्डरोब मध्ये अमृताच होती. ठीक आहे. आता तू हा विचार डोक्यातून पूर्णपणे काढून टाक. मला जे कन्फर्म करायचं होतं ते मी केलंय. आता या सगळ्याची शहानिशा मी स्वतः करेन आणि खरं काय आहे ते लवकरच आपल्या समोर येईल. पण मग ते आत्ताच करायला हवं ना. पण आराध्या, अशी घाई करून चालणार नाही. मग काय करू? तू बघितलंस ना, सगळ्यांच्या नजरेत माझ्याबद्दल किती मोठा संशय होता. मी मुद्दाम केलं नाहीये. तुला माझा विश्वास आहे ना? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि सगळ्यांना काय वाटतंय यापेक्षा तुला काय वाटतंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. हो, पण मग हे सगळ्यांना पटायला नको का? हे बघ आराध्या, तुला माहितीये की तू खरं बोलतेस, मला माहितीये तू खरं बोलतेस. मग सगळ्यांना काय वाटतं याचा विचार कशाला करायचा आपण? तुला मी एक सांगू का, या सगळ्याचा तू जितका विचार करशील ना तितका तुला त्याचा त्रास होणार आहे. आणि मला एक सांग, आपल्यासाठी आता सगळ्यात महत्वाचं काय? काय? आपल्या अक्षयचं आणि इशिताचं लग्न. अगं, केवढी कामं पेंडिंग आहेत. व्हेन्यू फायनल करायचा आहे, मेन्यू फायनल करायचा आहे, निमंत्रण पाठवायची आहेत, शॉपिंग करायची, आणि सगळी जबाबदारी आपल्यावर आहे की नाही? मग मला सांग, तू याच विचारात अडकून राहिलीस तर कसं चालेल? आता तू शॉपिंगला जाणार आहेस ना इशिता बरोबर, मग शॉपिंगला जाताना असा छान फ्रेश मूड असायला हवा ना. हो, तिला काय वाटेल याचा मी विचारच नाही केला रे. अरे देवा, मी तुला तर विचार करायला नवीन विषय दिलाय वाटतं. ठीक आहे बाबा, नाही करणार मी कसलाच विचार. गुड. मी एक विचारू? विचार ना. कुणाचा असो नसो,
पण तुझा माझ्यावर नेहमी असाच विश्वास असेल ना? माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. अख्खं जग जरी तुझ्या विरोधात गेलं ना